आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल विठ्ठल श्री संतांची माथा चरणावरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोनी आता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा संतपर प्रकरणातला संतांच्या अनेक महिम्यांपैकी संतांच्या शक्ती महिम्याचं संतांच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा अत्यंत गोड अभंग आहे विठ्ठल थोर संत विभूती भगवत अवतार असलेली संत विभूती सद्गुरु श्री संत बाळू मामा यांच्या पुण्य पावन दरबारामध्ये प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रति महिन्याला संपन्न होणारा अमावस्येचा हा मासिक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या सेवेमध्ये उपस्थित असलेलो आपण सर्व भाविक जन माझ्यावर अजूनही माझ्या स्वतःवर विश्वास बसायला तयार नाही मलाच विश्वास बसून नाही राहिला का हे कीर्तन मी येळपाणे गावात करतो मला पटूनच नाही राहिलं कारण आतापर्यंत येळपाण्यामध्ये आपण कमी कसर 101 कीर्तन केली सप्तामध्ये जागर काल्याचे कीर्तन केले अनेक वस्त्यांवर वर्षे श्राद्धाचे कीर्तन केले पण आज या ठिकाणी जो काही माहोल तयार झालेला आहे हा दरबार या ठिकाणी जो तयार झालेला आहे तर एकंदरीत असं वाटतं बघा हे सगळं वातावरण या वातावरणातली प्रसन्नता या वातावरणातलं चैतन्य हे सगळं बघितल्यानंतर अगदी तुम्हाला खोटं बोलत नाही एकदम खरं सांगतो का हे कीर्तन मी येळपाण्यात करीत नसून हे कीर्तन मी पंढरपुरातच करतो की काय
अशा प्रकारचा भाव निर्माण झालेला आहे. म्हणजे येळपाण्यातच पंढरी अवतरली महाराज. तुम्हाला रस्ते बघितले, गाडी आली, त्या चारीने आलो, नंतर डांबरीनी गावात आलो, पुन्हा डांबरीनी पुढे आलो, तो डांबरी संपला, पुन्हा खडीचा रस्ता लागला, पुन्हा अध्यक्षांच्या घरून इकडं आलो. हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मला तर असं वाटलं आपण चाललो कुठं. मोठी मी म्हटलं बुवा आज आपली गंमत फसली. मला काय वाटलं आज आपली गंमत, मी त्वऱ्यात होतो, मी ऐकत होतो, पण आज आपली गंमत फसली. पण तुम्हाला अगदी खरं सांगतो, गाडी गेट पाशी आली, गाडीतून उतरलो आणि मधी पायऱ्या उतरून मधी आलो आणि अगदी तुम्हाला देवाची शपथ, बाळूमामा शपथ सांगतो, वातावरण पाहून माझी तर जिरलीच बुवा, जागीच जिरली. 3 वाक्य आहे बर का, 3 वाक्य ऐका. 3 वाक्य तुम्हाला माहिती आहे. जंगल में चंगल, जंगल में दंगल और जंगल में मंगल. 3 वाक्य. माणसाच्या समाजामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. आता ऐका, रजोगुणी माणसं जंगलात गेले तर चंगळ करतात. जंगल में चंगल, जंगल में चंगल. रजोगुणी माणसं, बाया, स्त्रिया, पुरुष, रजोगुणातले माणसं जंगलात गेले तर चंगळ करतात. संडे हा, ते संडे साजरा करतात. म्हणजे रजोगुणाचे माणसं जंगलात गेले तर चंगळ करतात, तमोगुणाचे माणसं जंगलात गेले तर दंगल करतात. तमोगुणाचे माणसं जंगल में दंगल. दुसरं वाक्य, तमोगुणी माणसं जंगलात गेले तर दंगल करतात. वीरप्पन, फुलनदेवी जंगलात गेले तर दंगल करतात. पुन्हा ऐका, रजोगुणी माणसं जंगलात गेले तर चंगळ करतात. तमोगुणी माणसं जंगलात गेले तर दंगल करतात. आणि सत्वगुणी माणसं, काय नाव आहे, हनुमंतरावांच्या सारखे सत्वगुणी माणसं जंगलात गेले तरी जंगलाचं मंगल करतात. आणि जंगलाचं केलेलं मंगल आणि त्या मंगलाचं जिवंत दर्शन म्हणजे हा संत श्रेष्ठ सद्गुरू बाळूमामाचा पवित्र दरबार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो बा, सामान्य माणसाची ही करणी नव. सामान्य माणूस एवढं मोठं काम, किती कोट्याधीश असू द्या, अब्जाधीश असू द्या, अब्जाच्या पुढं काय, अब्जाच्या पुढं काय खर्व, खर्वाच्या पुढं काय निखर्व, निखर्वाच्या पुढं काय पद्म, पद्माच्या पुढं काय शंख, महापद्म, महापद्माच्या पुढं काय शंख, शंखाच्या पुढे महाशंख. आपलंही मटेरियल संपला आता. पण तुम्हाला सांगतो किती मोठा, आणि पैशावाली कमी आहेत का, पण केवढाही धनाढ्य हे निर्माण करू शकत नाही. ही सामान्य माणसाची करणीच नाही. मग ऐका, भगवंत किंवा संत ज्याच्यावर कृपा करतो त्याच महामहिम व्यक्तीकडून असं अद्वितीय कार्य निर्माण होत असतं, अलौकिक कार्य निर्माण होत असतं. आणि सद्गुरू बाळूमामाच्या आशीर्वादाचा, कृपेचा प्रत्यक्ष चमत्कार म्हणजे या ठिकाणी निर्माण झालेला हा दरबार आहे. तुम्हाला खरं सांगतो, हे पर्यटन स्थळ होईल काही दिवसांनी, असं पर्यटन स्थळ होईल. येळपानं हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर असं ठसठशीत झळाळी त्याला प्राप्त होईल, पर्यटन स्थळ होईल. आणि महाराष्ट्रातून कुठून कुठून भाविक हा दरबार पाहण्याकरता येतील. हा नुसता बाळूमामाचा दरबार नाही, तर हा येळपाण्याच्या भूमीवर अवतरलेला स्वर्ग आहे, अवतरलेला स्वर्ग आहे.
ही स्वर्गाची निर्मिती आणि असं अलौकिक कार्य या संपूर्ण कार्याचे निर्माते ज्यांनी आपलं जीवन या कार्याकरता समर्पित केलेलं आहे, ज्यांनी कारण हे त्यागाशिवाय पण घडत नाही, याच्याकरता त्याग करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, देवासाठी घेऊनी जोग, देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजियाला. बायकोकडे लक्ष देता येत नाही, लेकरांकडे लक्ष देता येत नाही, कामाकडे लक्ष देता येत नाही, कुटुंब पाहता येत नाही, लाभ नफा पाहता येत नाही. कारण का, ती कृपेची शक्तीच अशी पछाडून टाकते का माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. आणि त्या विचारांच्या वलयामध्ये गेली अनेक वर्ष ज्यांची जीवन यात्रा चालली ते आदरणीय हनुमंतराव, आणि त्यांनी आज अनेक सहकार्यांना हाताशी धरून जे निर्माण केले महाराज, एवढ्या जंगलात, एवढ्या निर्मनुष्य ठिकाणी, चांगल्या चांगल्या 10-10, 20-20 हजार लोकवस्तीच्या गावात सुद्धा असं देखणं मंदिर तुम्हाला कुठं पाहायला मिळायचं नाही. हेच जर हायवेच्या कडेला असतं, असं मोठ्या हायवेच्या तिकडं पुणे हायवेला म्हणा, सोलापूर हायवेला म्हणा, असं हायवेच्या कडेला असतं तर लाखो लोकांनी हे पाहण्याकरता रांग लावली असती, रांग लावली असती. परंतु हे सर्व कार्य सद्गुरू बाळूमामाच्या कृपेतून, हनुमंतरावांच्या माध्यमातून या ठिकाणी बाळूमामांनी केलेलं आहे. आणि तुम्ही बघा, जे चैतन्य, जी प्रसन्नता या वातावरणामध्ये आपण अनुभवतो, तर याचं कारण एकच आहे, प्रत्यक्ष बाळूमामा या ठिकाणी विराजित आहे. प्रत्यक्ष मामा आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता, सर्वांचं कल्याण करण्याकरता प्रत्यक्ष बाळूमामा या ठिकाणी येऊन थांबलेले आहे, असा त्याचा भाव आहे. आणि अशा या सुंदर कार्यक्रमामध्ये आज आम्हाला सुद्धा सेवा समर्पण करण्याचा योग त्यांनीच प्राप्त करून दिला. ही एक मोठी आमची भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सुरुवात करतो अभंगाच्या चिंतनाला, ऐकत राहा. संतांचा जगावर उपकार आहे, संतांचा जगावर उपकार आहे, संतांचा जगावर उपकार आहे. पण जगाच्या समोर आजपर्यंत जगाला न सुटलेला अनुत्तरित असा एक महत्वाचा प्रश्न आहे. संतांचा जगावर उपकार आहे, पण जगापुढे न सुटलेला जटिल असा जगाच्या पुढे प्रश्न आहे. जगाच्या पुढे असा प्रश्न कोणता आहे का आजपर्यंत तो जगाला सुटलाच नाही, असा प्रश्न कोणता आहे? तर जगाच्या पुढे असा प्रश्न आहे का अशा संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता त्यांना काय द्यावं आणि उतराई व्हावं, हा जगाच्या समोर असलेला प्रश्न आहे. काय द्यावे त्याशी, काय द्यावे त्याशी, व्हावे उतराई त्याशी काय द्यावे. बाळूमामा सारख्या महामहिम सद्गुरूंना आपण काय द्यावं आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं, काय द्यावे त्याशी, व्हावे उतराई. जगाला या प्रश्नाचं उत्तर, जगाला बोलतो मी, जगाला या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत सापडलेलं नाही. मग जगावर संतांचा उपकार आहे, पण फेडायचा कसा, जगापुढे जटिल प्रश्न आहे. आता परत ऐका, प्रश्न का निर्माण झाला? संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता संतांना काय द्यावं, उतराई व्हावं, हा प्रश्न जगाच्या समोर का निर्माण झाला? तर त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे का जगाकडे अशी वस्तूच नाही. परत ऐका, जगाकडे अशी वस्तूच नाही, असा पदार्थच नाही का संतांना दिला आणि त्यांचा उपकार फिटला. तुकोबाराय बोलतात, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय द्यावं, कारण त्यांना देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही. विठ्ठल नाही
नाही माझे गाठी काही एक, वस्तूच नाही जगाकडे, अशी वस्तूच नाही का दिली. आणि संतांचा आपण देऊन देऊन संतांना काय देऊ शकतो? आपण धन देऊ, सोनं देऊ, है की नाही, चांदी देऊ, हिरे देऊ, मानकं देऊ, मोती देऊ, नोटा देऊ, याच्या पलीकडे काय आहे आपल्याकडे? पण तुम्हाला एक मिनिट खरं सांगू का, आणि आता सध्या तेच चाललंय. मोठमोठे सप्ताह होतात, त्या मंडपामध्ये डेकोरेशन करण्याकरता बाळूमामाचे, ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकाराम महाराजांचे मोठे मोठे असे कट आउट लावले जातात. आणि भाविक लोक संतांच्या फोटोला नोटांचे हार घालतात, काही काही कीर्तनकारांच्या गळ्यात घालतात, आहे की नाही. संतांच्या फोटोला, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, बाळूमामा यांच्या फोटोला माणसं काय करतात? नोटांचे. आता हे नोटांचे जे हार आहे ना, त्या हाराची गंमत मात्र अशी आहे, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे नोटा राहतात. लय श्रीमंत असला तर 500च्या नोटा, त्याच्यापेक्षा कमी श्रीमंत असला 200च्या नोटा, त्याच्यापेक्षा कमी असला 100च्या नोटा, त्याच्यापेक्षा कमी असला 50च्या नोटा, त्याच्यापेक्षा कमी असला 20च्या नोटा, त्याच्यापेक्षा कमी असला 10च्या नोटा, त्याच्यापेक्षा कमी असला 2च्या नोटा. आणि माझ्यासारखा गोसाई असला, ज्याच्या त्याच्या ऐपतीवर असतं बरं का. पण एक मिनिट ऐका, माणसं काय करतात? माणसं काय करतात? नोटांचे हार करतात आणि संतांच्या फोटोला घालतात. पण तुम्हाला एक मिनिट सांगतो ऐका, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला काय म्हणायचंय? संतांच्या गळ्यात नोटांचे हार घातले, संतांच्या गळ्यात नोटांचे हार घातले म्हणजे संतांचा उपकार फिटला, असं म्हणणं आहे का तुमचं? असं म्हणणं आहे, असं समज आहे का तुमचा? त्यांच्या गळ्यात नोटांचा हार घातला का त्यांनी जगावर केलेला उपकार फिटला, असं म्हणायचंय का? उलट मी तुम्हाला असं सांगतो बुवा, काय संतांच्या गळ्यात, ऐका, संतांच्या गळ्यात नोटांचे हार घालणं ही संतांची पूजा नाही, ही त्यांची विटंबना आहे. ही पूजा नाही. कशावरून? तुमच्या लक्षात आणून देतो. ज्यांनी धनाला अस्पृश्य मानलं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याचा विटाळ मानला, आपलं जीवन त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवलं, ज्यांनी आजन्म द्रव्याला कधी स्पर्शच केला नाही, म्हणजे धनाचा, द्रव्याचा विटाळ मानतात, जे त्यांना नको आणि पुन्हा तेच त्यांना नेऊन देणं, ही त्यांची पूजा आहे का विटंबना आहे? सांगा. अहो, मी तुमच्या घरी आलो आणि जे मला आवडत नाही तेच जर तुम्ही वाढायला लागले, माझं मन प्रसन्न होईल का? मन प्रसन्न होईल का? अहो, जे मला लागतं ते द्या ना, मी 2 घास सुखाने खाईल ना, पण मला जे आवडत नाही तुम्ही तेच पुढे आणून ठेव. घ्या महाराज, घ्या महाराज. आता काही तुमच्या प्रेमात आंघोळ करू काय? आता करायचं काय त्याचं? तसं संतांना जे आवडत नाही, तुम्ही एक मिनिट ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदारा करवी नजराना पाठवला, तुकाराम महाराज तो नजराना परत केला महाराजांनी. त्या सरदाराला सांगितलं, राजांना जाऊन सांगा दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, हे आमच्या उपयोगाचं नाही, हे आमच्या उपयोगाचं नाही. तो नजराना घेऊन आलेला जो सरदार होता, तो सरदार तुकाराम महाराजांना बोलला, महाराज नजराना परत करता कोणाचा याचा 100 वेळा विचार करा. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक आणि संरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना परत करता. नजराना परत करणं म्हणजे राजांचा अपमान करणं, आणि तुम्ही अपमान कोणाचा करता याचा विचार करा. कोण बोललो? सरदार तुकाराम महाराजांना बोलला. तुकाराम महाराजांनी सरदाराला काय उत्तर दिलं? तुकाराम महाराज सरदाराला म्हटले, ऐक, काय राजाची भीती मला सांगू नको, राजाची भीती मला घालू नको. का? महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये मुंगीला महत्व जेवढं राजाला महत्व तेवढं, आणि राजाला महत्व जेवढं मुंगीला महत्व तेवढं. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, आम्ही भेद नाही मानत. त्याच्यामुळे राजाची भीती आम्हाला सांगू नको. सांग, तुझ्या राजाला सांग हे आम्हाला नकोच. आणि ते सरदार नजराना घेऊन निघून गेला. तुकाराम महाराज पांडुरंगापाशी गेले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि पांडुरंगाशी भांडले. तर तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हटले, तुला पटायला पाहिजे पांडुरंगा,
तुला पटायला पाहिजे. पांडुरंग म्हटलं महाराज मी काय केलं म्हणजे मला नजराणा देण्याची बुद्धी शिवाजी महाराजांना तूच दिली ना. पांडुरंग म्हटलं हा. अरे मग तुला पटायला पाहिजे. पांडुरंग म्हटलं माझं काही चुकलं. तुकाराम महाराज म्हटले अरे जे आम्हाला आवडत नाही तेच पुढे आणून ठेवतो तुला करू तरी काय. कसं विठ्ठला 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 नावडे जे चिता नावडे जे श्रोत्यांना विनंती पुढे पुढे जागा नाही तेची होसी पुरविता तेची होसी पुरविता आता येथे पंढरी राया आता येथे पंढरी राया त्याची होसी पुरविता आता येथे पंढरी राया गोविसी कासया मज गोविसी कासया आता येथे पंढरी राया आता येथे पंढरी राया गोविसी कासया आता येथे पंढरी तेव्हा पहिलं तुम्ही पुढं सरका हे रिकामी जागा भरा. माग बसलेली माणसं हे बाई हे हा खड्डा आहे ना रिकामा तिकडं माग जागा संपली लोकांना जागा नाही राहिली. कमानीच्या बाहेर लोक थांबलेत. तुम्ही पुढं सरका. अहो तुम्ही सगळेजण या रिकाम्या जागेत या. अहो तुम्ही वार्ड नंबर 3 या 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 सगळेजण या. आणि इकडं महिला मंडळ ऐका पुढं पुढं सरका. आपल्या समोर जी रिकामी जागा आहे ना ती रिकामी ठेवू नका. खेटून खेटून बसा आणि जरा बारीक मांडी करा. लय घरच्या सारखं नका बसू. मांड्या बारीक करा. सरका पुढे सरका पुढे सरका पुढे. वा वा छान. सरका 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 या. आणि सगळे हा हा बघा अर्ध पटांगण रिकामं होईल आता. सरका प्रामाणिकपणे. कसं आहे तुम्हाला खरं सांगतो एक ऐका. आपलं भागलन जग बुडाला असं नका करीत जाऊ. दुसऱ्याला पण जरा दुसऱ्याचा विचार करीत जा. सार्वजनिक ठिकाणी स्वतःचा विचार करायचा नसतो. सार्वजनिक ठिकाणी इतरांचा विचार करणं महत्वाचं असतं. मला जागा मिळाली तर दुसऱ्यांना पण जागा मिळाली पाहिजे असं या. बोलू नका फक्त. आणि कोणी सुद्धा रिकामी जागा ठेवू नका. आपल्या समोरची व्यक्ती आणि आपल्यामध्ये खेटून खेटून चिटकून चिटकून बसा. एकदम खेटून बसा. जमलं का. हा खड्डा भरला का बघा. चांगलं भरून घ्या त्याला. मला हेच कळत नाही तुम्ही ती जागा रिकामी काय कीर्तनकार जाळायचं आहे का तिथं मौत करायची का त्याची. कशाला जागा सोडली होती. ठला ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
छान छान धन्यवाद सगळ्यांनी ऐकल्याबद्दल. आणि काय तुम्हाला खरं सांगू का, असं लई मिळमिळीत बोललं का कोणी ऐकत नाही, मग अवसान धरूनच बोलावं लागत. अवसानात बोललं का लोकांना वाटतं रे कडक आहे का, चाल भाऊ पुढं येतात. बरोबर. ऐका, इथपर्यंत आपण आलोय. तुकाराम महाराज पांडुरंगाशी भांडले. काय चाललंय देवा तुझं, नावडे जे चित्ता त्याची होशी पुरविता. आता येथे पंढरी राया मज गोबीशी कशाला अडकून ठेवतो, कशाला गुंतवतो या लौकिकामध्ये, या धनाच्या मुहामध्ये कशाला अडकवतो. म्हणजे मला तुम्हाला काय बोलायचंय, त्यांनी ज्याचा विटाळ मानला, त्यांनी ज्याला अस्पृश्य मानलं. अरे तुकोबरांच्या चरित्रात एक तर असा भाग आहे, एक मिनिट ऐका. काय, अरे त्यांनी स्वतः तर द्रव्याला स्पर्श केलाच नाही मरेपर्यंत, म्हणजे वैकुंठाला जाईपर्यंत, ते तर राहू द्या. पण तुकाराम महाराज इंद्रायणीचा जो आनंद डोह सध्या जिथं गाथा मंदिर बांधलंय, त्या गाथा मंदिराच्या शेजारी जो आनंद डोह, त्या आनंद डोहावर एक शिळा होती. आता जी शिळा गावात आणलेली आहे आणि तिच्यावर मंदिर बांधलेलं आहे, तर त्या शिळेवर महाराज रोज पहाटी 3 वाजता उठले का इंद्रायणीचं स्नान करायचे आनंद डोहाचं, आणि त्या शिळेवर बसून काकड्याचं भजन करायचे, भगवंताची आळवणी करायची. पण एक दिवशी महाराजांची परीक्षा पाहण्याकरता कुटीर लोकांनी काय केलं, महाराज ज्या शिळेवर पहाटी भजन करतात त्या शिळेवर मोहरांचा असा गंज करून ढीग लावून ठेवला, मोहरा आणून ठेवल्या. आणि ते असे प्रतिक्रिया तुकाराम महाराजांच्या अंधारात काय होती बुवा, म्हणून असे झुडपाच्या आड दबा धरून लपून बसले पाहण्याकरता. तुकाराम महाराज आले, स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर शिळेपाशी आले, शिळेवर बसायचं आणि रोजच्या प्रमाणे भजन करायचं. पण त्या शिळेवर सोन्याच्या मोहरांचा गंज तुकाराम महाराजांना दिसला, आणि तुकाराम महाराज त्या शिळेवर बसलेच नाही, त्या शिळेला त्यांनी स्पर्शच केला नाही. तर महाराज चमत्कार असा आहे, त्या दगडाला वाचा फुटली, शिळेला वाचा फुटली. तो दगड तुकोबारांना म्हटला, माझा काय अपराध आहे, तुम्ही का बरं आज माझा त्याग केला, आज का भजन करायला बसले नाही. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, आज शिळे तू विटाळली, आज तुला विटाळ झाला का, अस्पृश्याचा संग झाला, आज तू सोन्याचा संग केला आणि तू सोन्याला स्पर्श केला, म्हणून आज तुला विटाळ झाला, आणि त्या विटाळशी दगडावर मी बसून भजन करणार नाही. तुकोबारांचं बोलणं दगडाने ऐकलं. जाऊ द्या, तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू, दगडाने ऐकलं, दगडाने. कोणापेक्षा कोण बरं ते तुम्हीच ठरवा. पण तुकाराम महाराजांचं बोलणं दगडाने ऐकलं, आणि ती शिळा घरंगळत 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 इंद्रायणीच्या डोहात गेली, पाण्यात बुडाली, आणि पुन्हा जागेवर येऊन बसली, आणि मग महाराज तिच्यावर बसून भजन केलं. मला तुम्हाला काय बोलायचंय, ज्या धनाचा त्यांनी विटाळ मानला, आपलं जीवन सुरक्षित त्याच्यापासून दूर ठेवलं, आयुष्यामध्ये त्याला स्पर्श केलाच नाही, आणि आपण पुन्हा त्यांना तेच नेऊन देणं, जे त्यांना नको तेच त्यांना देणं, ही त्यांची पूजा आहे का विटंबना आहे, विटंबना आहे. आणि मग जगाकडे याच्याशिवाय मौल्यवान दुसरं काय देण्याकरता, सोन्याशिवाय मौल्यवान काय, हिऱ्याशिवाय मौल्यवान काय, मोतीशिवाय मौल्यवान काय, पैशाशिवाय दुसरं काय आपल्याकडे देण्याकरता. आणि हे देऊन तर त्यांचा उपकार फिटत नाही. म्हणून जगाच्या समोर असा प्रश्न आहे, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, त्याशी काय द्यावे आणि उतराई व्हावे. जगाला या प्रश्नाचं उत्तर सापडतच नाही. जीवन ठेवू पायी संतांची या, जीवन ठेवू पायी संतांची या, जीवन ठेवू पायी संतांची या, जीवन ठेवू पायी संतांची या. तुका म्हणे काय जीवन
अशी वस्तूच नाही का उपकार फेडण्याकरता संतांना द्यावी. असं काय तर त्याला वेदांत शास्त्राचं चिंतन असे, वेदांत असं सांगतो, तत्वज्ञानाचं चिंतन असे. काय का जगत आहे लौकिक, जगत हे माया कार्य आहे, जग माया निर्मित आहे, म्हणून जग आहे लौकिक. जगदंपाती पदार्थ आहे लौकिक, म्हणजे जग लौकिक आहे. जगातले पैसा सोनं नाणं हे सगळं कसं आहे, हे लौकिक आहे. जग लौकिक आहे, जगातले सगळे पदार्थ लौकिक आहे, आणि संतांनी केलेला उपकार मात्र अलौकिक आहे. संतांचा उपकार अलौकिक आहे आणि जग आणि जगातले पदार्थ लौकिक आहे, आणि म्हणून लौकिकातले पदार्थ देऊन अलौकिकाचा उपकार फिटूच शकत नाही, हा विनिमय होऊ शकत नाही, हा व्यवहार जुळत नाही. का उपकार अलौकिक आहे आणि जग आणि पदार्थ लौकिक आहे, आणि म्हणून जगाकडे अशी वस्तूच नाही का संतांना दिली आणि उपकार फिटला. म्हणून काय द्यावे त्याशी, मग एकच वस्तू आहे आता जगाकडे द्यायला. तुमच्या आमच्याकडं संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता एकच वस्तू आहे. कोणती? आपला जीव. आपला जीव. पण एक मिनिट ऐका, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपला जीव जरी दिला तरी जीव सुद्धा अपुराच पडतो, संतांचा उपकार फिटत नाही. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची. विठ्ठल सगळ्या वानरांचा सत्कार झाला, पण मारुतीचं नाव सत्काराच्या यादीत आलं नाही. सीतामाईला खटक. सीता मातोश्री प्रभू रामचंद्राला म्हटली, तुमचं ना वागणं मला पटलं नाही, हा पक्षपात आहे, हा पक्षपातीपणा मला पटला नाही. सीते काय झालं, ते तुम्हाला सत्कारच एक तर करायलाच नव्हता पाहिजे, कोणाचाच करायला नव्हता पाहिजे, सत्कारच करायची गरज नव्हती. तुम्हाला कोणी म्हटलंही नव्हतं का आमचा सत्कार करा ना आमचे नावं घ्या, एक तर करायचीच गरज नव्हती. आणि एवढंही करून करायचाच होता, तुम्हाला हौसच होती ना रामा, करायचाच होता ना, मग सगळ्या कार्यकर्त्यांचे नावं आधी लिस्ट काढायला पाहिजे होती. सगळे कार्यकर्ते कोणत्या कोणत्या गावचे कसे कसे पळाले, ढाब्यावर नाही, प्रचाराला प्रचाराला सगळ्यांची यादी काढायला पाहिजे होती. तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं? अरे जे प्रचाराला खरोखर पळाले त्यांची लिस्ट मध्ये नावच नाही, आणि जे नुसते ढाब्यावरच राहायचे त्यांना तर हार काय शाल काय त्यांचे फोटो काय. काय प्रभू, हे तुमचं पक्षपात मला काही आवडला नाही. काय झालं काय? अहो फार महत्वाचा कार्यकर्ता राहून गेला. कोण? हनुमंतराय. त्याला जर वजा केलं तर रामायण शून्य. हनुमान जर रामायणातून वजा केला तर रामायणच शिल्लक राहत नाही. एवढं कार्य, एवढं कार्य, आणि एवढं सगळं असताना सर्वांना दिलं, तुम्ही रामाला हनुमंताला काही दिलं नाही. त्यावेळी रामचंद्राचं उत्तर फार गोड आहे. रामचंद्र म्हटले, सीते तुला खरं सांगू ले काय, त्याचा उपकारच एवढा आहे ना, मारुतीचा उपकारच एवढा आहे का त्याचा उपकार फेडण्याकरता त्याला देण्यासारखं आपल्याकडं काहीच नाही. आणि हे कोण बोलतो? जगाचा बाप बोलतो, जगाचा बाप प्रभू रामचंद्र बोलतो. आणि काय बोलतो? हनुमंतराय संत आहे, हनुमंतराय भक्त आहे, आणि जगाचा बाप रामचंद्र परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न अखिल विश्वाचा मालक परमात्मा बोलतो, सीते त्याचा उपकारच एवढा आहे का तो फेडण्याकरता त्याला देण्यासारखं आपल्याकडं काहीच नाही. माझ्याकडं तर एकच आहे, फक्त प्राण आहे, माझा जीव आहे, पण ते प्राण 5 आहे, व्यान उदान समान. पण एक मिनिट ऐक, मी त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता माझे 5 प्राण हनुमंताला अर्पण केले तर सीते 5 प्राणांनी त्याचे फक्त 5च उपकार फिटतील आणि बाकीचे उपकार तसेच राहतील. त्याच्यापेक्षा मी असं ठरवलं का अर्धे उपकार फेडायचे ना अर्धे तसेच राहून द्यायचे, म्हणजे थकबाकीदार होण्यापेक्षा. पाहू वाट, निघाला तर निघाला जी यार, सरसगट माप, थकबाकीदार होण्यापेक्षा. म्हणजे मला काय बोलायचंय, त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता जीव जरी दिला तरी सुद्धा संतांचा उपकार फिटत नाही.
मग संतांचा उपकार फेडण्याकरता करायचं काय आता ऐका, दुसरा विचारांचा टप्पा असा आहे, मग सांगितलं त्यांची सेवा करा, त्यांची सेवा करा आणि सेवा करून उतराई व्हा. पण आता तिथे एक अडचण आहे बघा, काय, संतांची सेवा करून उपकार फेडायचा त्यांचा ठरला तर तिथं अडचण अशी आहे, खरा महात्मा, ऐका बरं का वाक्य नीट लक्ष द्या, खरा महात्मा सेवा घेत नाही. खरा महात्मा, खरा साधू, खरा संत जगाची सेवा घेत नाही. याच्या विरुद्धार्थी वाक्य तुम्ही मनात आणून ठेवा. आलं का तुमच्या मनात? काय विरुद्ध? खरा महात्मा सेवा घेत नाही. याचा अर्थ जो सेवा घेतो, आता पहा तुमच्या ध्यानात, तुम्हाला कळत असेल तर पहा, नाही तर तिकडच जा, है की नाही. पण खरा महात्मा सेवा घेत नाही, तो सेवाच घेत नाही. महाराजांचा अभंग आहे, शिष्याची जोडणे घे सेवा, मानी देवा सारी त्याचा फळे उपदेश त्याचा फळे उपदेश चरित्रामध्ये काय हो, मामा सबंध आयुष्य जंगलात आणि डोंगरा खोंगरात राहिले. तुम्ही मामाचं सगळं चरित्र पहा. मामा तुम्हाला कधीच कोणाची सेवा घेताना कुठंच दिसणार. कोणी आलं मामाची पाय दाबीत बसलं, कोणी आलं मामाला आंघोळ घालीत बसलं, कोणी आलं मामाची पाठ घाशीत बसलं. काय असेल ते स्वतंत्र जंगलात राहिले, अखंड मेंढ्यांच्या मागच फिरत राहिले. जंगलामध्ये वनवन, हिवाळा उन्हाळा पावसाळा, ऊन वारा पाऊस, रात्र दिवस कशाचा काही विचार न करता जंगलामध्ये महिनोन महिने वर्षोन वर्ष जंगलामध्ये तळ ठोकून मुक्काम करून व्याघ्र सिंहाच्या निबिड अशा जंगलांमध्ये त्यांनी वस्ती करून राहिले. तुम्हाला ती सेवा घेताना कधीच दिसणार नाही. खरा महात्मा, हाडाचा महात्मा, जातिवंत महात्मा सेवा घेत नाही. उलट तो शिष्यालाच देव मानतो आणि शिष्याची सेवा करतो, त्याच्या समस्या निवारण करतो, त्याच्या जीवनामध्ये भरभराट निर्माण करतो, त्याचं लौकिक आणि पारलौकिक कल्याण करतो. का? महाराज म्हणतात, शिष्याची जो निघे सेवा, मानी देवा सारिके, त्याचा फळे उपदेश, त्याचा फळे. मग सेवा करून, संतांची सेवा करून उतराई व्हावं म्हटलं तर खरा महात्मा सेवा घेत नाही, सेवाच घेत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि मग पुन्हा जगाला तोच प्रश्न, सेवा जर ते घेत नाही मग सेवा करायची कशी, उपकार फिटायचा कसा, मग काय द्यावे त्याशी. मग पुढे एक विचार परत असा आणला, एक काम करा आता, काय, काही देऊन उपकार फेडता येत नाही, सेवा करून उपकार फेडता येत नाही. मग एक काम करा, काय, संतांचा महिमा गा, संतांचा जो महिमा आहे त्या महिम्याचं वर्णन करा, महिम्याचं गुणगान करा. संतांचा महिमा जगात पसरवून टाका, त्यांचा महिमा जगात निर्माण करा, त्याच्याकरता महिमा सांगा, महिम्याचं गायन करा, संतांचा महिमा ऐका,
संतांच्या महिम्याचं वर्णन करा. मग संतांचा महिमा वर्णन करून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं हा एक मुद्दा सांगितला. पण इथे पण एक अडचणच आहे बुवा. काय? संतांचा महिमा कळायला तो इतका सोपा नाही. संतांचा महिमा सामान्य जीवाला कळणंच शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला तो अवघड आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येत. याच चरण आहे ते. आणि ते रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचे त्यांचा महिमा काय त्याचं द्रुपदच आहे. आणि हा संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येत. इथं भल्या भल्यांना संतांचा महिमा कळत नाही. तुकाराम महाराजांनी शेवटचं टोक गाठलं. कोणाचं? न कळे तो साचार. कारण एक मिनिट ऐक, महिमा काही एक प्रकारचा नाही हो. संतांचा महिमा एक प्रकारचा आहे का? ऐका, संतांचा नाम महिमा, संतांचा गुण महिमा, संतांचा स्वरूप महिमा आणि संतांचा आहे शक्ती महिमा. चार प्रकार आहे संतांच्या महिमेचे. पहिला संतांचा नाम महिमा. संतांच्या नावात महत्व आहे. नावात महत्व काय? तुम्ही त्यांच्या नावाचा जप करा, त्यांच्या नावाच्या जपाचं अनुष्ठान करा. तुमच्या जीवनात काय अनुभूती येते? पुण्यवंत भावे पुण्यवंत व्हावे घेता
तुम्ही एक मिनिट ऐका. अगदी तुम्हाला स्वतःला जर अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्ही एक काम करा. एक 1.25 महिना रोज इथं यायचं, 1.25 महिना रोज यायचं आणि 111 माळीचा बाळूमामाच्या नावाचा जप करायचा रोज. किती माळी जपायच्या? 111. 111 माळी 1.25 महिना. लक्षात घ्या बरं का. 111 माळी 1.25 महिना बाळूमामाच्या नावाचा रोज जप करा. ज्या दिवशी 1.25 महिना पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला जीवनामध्ये दिव्य अनुभव प्राप्त झालेला असेल. तुम्ही नुसतं सांगण्यावर आणि टाळी वाजण्यावर थांबू नका, करून बघा. कोणी कोणी एवढ्या समाजातून एक स्त्री एक पुरुष कोणीतरी करून बघा. आणि तुम्हाला जर अनुभव नाही आला तर डायरेक्ट माझा नंबर डायल करा. 1.25 महिना पूर्ण होईल त्या दिवशी बाळूमामाचा तुम्हाला साक्षात्कार न झाला तर तुम्ही फोन मला करा. हा, मी नारदाच्या गादीवरून बोलतो आणि आव्हानात्मक स्वरूपात बोलतो. का? त्यांचा नाम महिमा आहे, त्यांच्या नावाचा महिमा आहे बुवा. तुम्ही अनुष्ठान करा, नामाचं अनुष्ठान करा, तुम्हाला त्यांचा साक्षात्कार होणार म्हणजे होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, होणारच. का? हा नाम महिमा आहे. संतांच्या नावात शक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला एक सांगू का, संतांचं काय आहे? नाव आणि करणी. नाव आणि करणी दोन्ही गोष्टी सारख्या आहे. ते जसं करतात तसं त्यांचं नाव आहे, जसं त्यांचं नाव आहे तसं त्यांचं कर्ण आहे. आपलं उलट आहे. आपलं नाव एकीकडं, वागणं एकीकडं. नाव ज्ञानेश्वर. नाव काय? ज्ञानेश्वर. आणि संध्याकाळी काय त्या ज्ञानेश्वर नावाला चव आहे? आपल्या नावाला हे बघ, हे ऐका बरं का. नाव कसं आहे बघा, ज्ञानेश्वर. नाव काय? ज्ञानेश्वर. संधी करा व्याकरणामध्ये, त्याचं संधी काय होतो ऐका. संस्कृत व्याकरणामध्ये त्याचा संधी होतो ज्ञानस्य. ज्ञानस्य ईश्वराः सहा. हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. ज्ञानस्य ईश्वराः सहा ज्ञानेश्वराः. ऐका, ज्ञानस्य ईश्वराः. ईश्वर म्हणजे स्वामी, ईश्वर म्हणजे मालक, ईश्वर म्हणजे बॉस. बॉस बर का. आणि ज्ञानेश्वर महाराज मालक आहे, ज्ञानेश्वर महाराज स्वामी आहे. पण ज्ञानेश्वर महाराज कोणाचे मालक आहे, कोणाचे स्वामी आहे? तर ज्ञानाचे मालक, ज्ञानाचे स्वामी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. हे उगीच नाव नाही. आत्याबाई आली घुगऱ्या वाटल्या कान असं नाही येते. याचं नाव ज्ञानेश्वर बरं असं आहे का? असं नाही. ज्ञानश्च ईश्वराः. अरे ज्ञानाचेच मालक आहे ते, ज्ञानाचे ईश्वर म्हणून ज्ञानेश्वर. नाव काय? निवृत्ती. आमच्या दादा त्र्यंबकेश्वर दादांचं नाव काय? निवृत्ती. निवृत्ती नाव काय उगीच ठेवलं का? निवृत्ती नाही. ऐका, निवृत्ती या नावाचा अर्थ असा आहे का जो महात्मा जीवनभर प्रवृत्तीवर आलाच नाही त्याला म्हणतात निवृत्ती. ज्याच्या वृत्तीला प्रवृत्तीचा स्पर्श झालाच नाही, काय वर्णन केलं त्यांचं? निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बराव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. अरे जे जन्मभर प्रवृत्तीवर आलेच नाही, देहभावावरच आले नाही, अखंड परमानंद स्वरूपात ज्यांची वृत्ती रत राहिली त्यांना म्हणतात निवृत्ती. आणि आपण ते पाहतो आणि आपल्या पोरांचे नाव ठेवतो निवृत्ती. पण आपला निवृत्ती म्हणजे नेवरती. नेवरती नान खालती, नेवरती नान खालती, नेवरती नान खालती. काय करायचं तो नेवरती?
कोंबड्या पाळू पाळू त्याचे आयुष्य चाललंय. हा? कोंबड्या पाळू पाळू नेवरतीच असा नेवरती राहतो का पोल्ट्रीवाला? चला विठाला अपघाताने तसं काही घडलं तर अंगावर घेऊ नका बरं का. ते असं होतं कधी कधी. पण तुम्हाला एक सांगतो, कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. हे काय रेडीमेड कपड्याचं दुकान. रेडीमेड कपड्याचं दुकान म्हणजे ऐका, रेडीमेड कपड्याच्या दुकानात कोणाच्याच अंगाचं माप घेऊन कपडे विकायला ठेवलेले नसतात. रेडीमेड कपड्याच्या दुकानात कोणाच्याच अंगचं माप घेऊन कपडे विकायला ठेवलेले नसतात, पण ते कोणाला ना कोणाला तरी फिट बसतात. कसं कीर्तनातलं बोलणं म्हणजे रेडीमेड. उद्देश कोणाला कोणाला असं टार्गेट करून उद्देशून असं काही नसतं, पण ते एखाद्या वेळी अपघात होत असतो. विठाला तुम्ही ऐका, नाव काय तुकाराम. तुकाराम तुकाराम नाव काय? रामाच्या तुलनेत आले. रामाच्या बरोबर ज्यांची तुलना झाली, एका पारड्यात राम बसवला, एका पारड्यात महाराज बसवले, तर रामाचं आणि महाराजांचं पारड समतुल्य झालं. रामाच्या तुलनेत उतरले म्हणून तुका राम. रामा बरोबर तुकले बोते, रामाच्या तुलनेत आले. विठाला विठाला काय वर्णन? राम तुका रामसे वर्णन कसे? राम तुका रामसे दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. मला तुम्हाला काय बोलायचंय, नाव आणि करणी दोन्हीचा मेळ आहे. दोन्हीचा मेळ आहे. आपल्यामध्ये तसं नाही. आपलं नाव वेगळं ना आपली पण एक मिनिट तरी पण ऐका, जाऊ द्या. जरी करणीचा आणि नावाचा ताळमेळ जरी नसला तरी सुद्धा नावं मात्र चांगलेच ठेवीत जा. संतांचेच नावं ठेवा. तुमच्या मुलांना, मुलींना, नातांना, नातींना, पंती पंतू जे काही होणार आहे ना, नावं संतांचेच ठेवा, देवाचेच ठेवा. ते ते कसे वागू द्या, त्यांचं कर्म त्यांच्यापाशी, पण त्यांना हाका मारण्यात तुम्हाला जे पुण्य मिळतं ना, ते तुमच्या उद्धाराला कारण आहे. तुम्ही तुमच्या मुलाचं नाव राम ठेवा. त्या आजामिळाने काय केलं? दावा हे बा, आजामिळाचं चरित्र भागवतामध्ये असं सांगतं, त्या आजामिळाला वयाच्या 80व्या वर्षी, ऐकू राहिले ना, आजामिळाला वयाच्या 80व्या वर्षी त्या वेश्येपासून 10वा पोरगा झाला. नेमकं संतांची दिंडी आली आणि संत निघाले दुसऱ्या दिवशी, तर म्हणे याचं नाव काय ठेवू? आणि मग सांगितलं याचं नाव नारायण ठेवा. आणि त्यांनी त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. येता जाता त्या मुलाला नारायणा नारायणा नारायणा, जेवला का? काय करतो? नारायणा. पाणी पितो का? नारायणा. अरे काय चाललं? नारायणा नारायणा नारायणा. पोराला हका मारता 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 आजामिळाचा उद्धार झाला. पुत्राची या लोभे, पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. ज्याचं नाव ठेवलं ते कसं वागू द्या, पण त्याला हाका मारण्यात तुम्हाला जे पुण्य मिळतं ना, ते पुण्य आघात. म्हणून नाही तर ते आता काय झालंय, नावाची सुद्धा फॅशन. आता हे मोबाईलमुळे सगळं जगच बदललंय. आता दुसरा महिना सुरू झाला तर तेव्हापासूनच नावाची लिस्ट पाहायला सुरुवात होती. अरे पण पोरगा आहे का पोरगी येते तर काय काय नाव महाराज, ते नाव ऐकले ना, असं काही तुम्हाला पटायचं नाही. एका मुलीचं नाव मी ऐकलं माहिती का, काय ते नाव दिसायला एकदम मॉडर्न, एकदम असं सुशिक्षित नाव दिसायला, एकदम एज्युकेटेड दिसायला, हाय फाय नाव असं दिसायला. पण त्या कमीत कमी नावाचा अर्थ तर शोधाल का नाही? जे नाव ठेवायचं त्याला अर्थ तर पाहिजे का नाही? त्या एका मुलीचं नाव काय होतं? श्लेष्मा. तिचं झालं लग्न, तिचा नवरा तिला अगो श्लेष्मा, अगो श्लेष्मा, श्लेष्मा 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 श्लेष.
अहो, तिला पण इतका अभिमान वाटतो. माहेरी आली ना सगळ्या गल्लीत संघ सुटली. ते मला श्लेष्मा म्हणतात, ते मला श्लेष्म हा संस्कृत शब्द आहे बरं का, हा मराठीतला शब्द नाही. श्लेष्म आणि श्लेष्म या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ काय हो? श्लेष्म म्हणजे शेंबूड. तिला काय अभिमान वाटतो, ते मला श्लेष्मा म्हणतात, ते मला. अगं श्लेष्मा म्हणजे शेंबडी म्हणतो. कमीत कमी नाव ठेवताना त्याच्या अर्थाचा विचार कराल की नाही? अर्थ तरी पाहिजे. नाव काय पोरच अनिल, काय अर्थ आहे होय ना? अनिल, अनिल म्हणजे कीर्तनात गेला का कोणाच्या चपला अनिल. त्या नावाच्या मागे अर्थ तर काही पाहिजे का नाही? विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. आपला मुद्दा इतका, संतांचा पहिला नाम महिमा. नाम महिमा. तुम्ही संतांच्या नावाचा जप करा. काय वर्णन आहे महाराज, ऐका बरं. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. ना जप करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानदेव चतुराक्षरी, 4 अक्षर आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. 4 अक्षरे ज्ञानदेव. 4 अक्षरे जो जप करील धरील भाव परिणाम तया ब्रह्मपदी ठाव. ऐशे शिवादी 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व काळ. मुक्ताबाई चतुराविधा जो जप करील तो जाईल मोक्ष. मला काय बोलायचंय, हा संतांचा नाम महिमा. तुकाराम तुकाराम काय होत, नाम घेता कापेय नाम महिमा. संतांचा दुसरा एक गुण महिमा. संतांच्या ठिकाणी गुण असतात. संत संत म्हणजे काय हो, ऐका. सद्गुणांचा समुच्चय, त्याचं नाव संत. 26 गुण सांगितले. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित दानम दमश यज्ञेश स्वाध्याय स्तप आर्जव अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रूप दया भूतेश लुलुप्तम मार्ग. हे 26 गुण आहे. आणि या 26 गुणाचा ज्याच्या ठिकाणी समुच्चय असतो त्याला म्हणतात संत. त्यांचा गुण महिमा. एक एक गुणाचं चिंतन महाराज.
एक एक गुणाचं चिंतन आहे. अभयम सत्व संशुद्धी एक 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 गुणाचं मग ऐका संतांचा गुण महिमा आहे, संतांचा नाम महिमा आहे, तसा संतांचा स्वरूप महिमा आहे. स्वरूप महिमा काय ऐका, आपण त्यांना जसं समजतो तसे संत नाही, मग आपल्या समजुतीपेक्षा वेगळे आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल तुका म्हणे नवे दिसत मी कैसा हे बाळू मामा तुकाराम हे संत आहे ना, आपल्याला जसे आपल्यासारखे शरीरधारी दिसतात ना असे नाही, ते माणसाचा वेश घेतल्यासारखे. पण हे तुम्हाला खरं सांगू का, माणसाचा शरीर त्यांनी धरलंय पण ते आपल्यासारखे शरीरधारी नाही. मग ते कोण आहे? ते भगवंताचे अंश आहे, ते साक्षात शंकराचेच अवतार आहे. ते आपल्या दिसतात. तो मनुष्यासारिखा तरी आवडे पण मनुष्यत्वतया न घडे, मनुष्यापरी आवडे पण मनुष्यत्व माणसासारखा दिसतो. कधी कधी काय असतं, दिसायला सारखंच असतं पण असायला सारखं नसतं. अशा बऱ्याच गोष्टी आहे. विठ्ठला विठ्ठल सुभाषितकार फार गोड बोलले बरं. काय काय काका कृष्णो पिका कृष्णो को भेदो पिक काकयो हो वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक. ऐका बरं का आता, कोकिळा काळी कावळा काळा, कोकिळा जेवढी कावळा तेवढा, कोकिळा जशी कावळा शेजारी बसले. लांबून जर आपण पाहिलं ना तर आपल्याला कोकिळा कोणती कावळा कोणता काही कळत नाही. का? दोघं सेम टू सेम दिसायला एकदम सारखे. काका कृष्ण पुक त्यांच्यामध्ये भेद काय हो? फरक आहे ना. फरक काय? परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला. फरक काय? परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला का कोकिळा ती कोकिळा कावळा तो. परीक्षा काय? वसंत समये प्राप्ते, वसंत ऋतू आला. कारण एक ऐका, कोकिळा गाते, कुहू कुहू कोकिळा गाते, पण वसंत ऋतू आला तरच. कावळा कधी गातो, त्याला नो टायमिंग. कावळा संधी मिळाली का हात धुतो कावळा, त्याला टायमिंग. पण कोकिळा वसंत ऋतू आला तरच गाते, अन्यथा सूर्य विकासी चंद्रकळा, सूर्य विकासी चंद्रकळा, गायत्री कोकिळा वसरे, गायत्री कोकिळा वसरे. सूर्य विकासी चंद्रकळा, सूर्य विकासी चंद्रकळा, गायत्री कोकिळा वसरे, गायत्री कोकिळा वसरे. सूर्य विकासिनी नेने चंद्रकळा. पुढचा ऐका, गायती कोकिळा वसंतेची, आणि वसंत ऋतू आला का कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो. आलं लक्षात तुमच्या? दोन्ही दिसती पण दिसायला सारखेच आहे, असायला सारखे का? आलं का लक्षात तुमच्या? नाही कळलं? या पुढे या, म्हणजे सरकू नका आता. फक्त आमच्या दुसरं सांगतो. नाही कळलं? दुसरं सांगतो. हंसही पांढरा बगळाही पांढरा, हंस जेवढा बगळा तेवढा, हंस जसा बगळा तसा, दोघं सेम टू सेम दिसायला सारखे. हंस शिकलो बकच शिकलो, को भेदो बक हंस हो. मग त्यांच्यात फरक काय? फरक आहे ना. परीक्षा, तिथं काय परीक्षा? क्षीर नीर प्रसंगे ना हंस बको बका. दूध आणि पाणी
दूध आणि पाणी एकत्र करून राजहंसापुढं ठेवलं तर राजहंस त्याच्यातलं दूध दूध पितो आणि पाणी पाणी सोडून देतो आणि तेच दूध आणि पाणी एकत्र करून बगळ्याच्या पुढं ठेवलं तर बगळा दूधही पितो पाणीही पितो. बगळा बगळा अहो बगळा पांढरा पांढरा ढवळा ढवळा कांजीतला बगळा बगळा बगळ्याला काहीच पुरत नाही. बगळा दूधही पितो पाणी हंस मात्र सलिली पय जैसे एक होऊन मिळाले असे ते निवडून राजहंसे वेगळे की जे निवडी एक मिनिट ऐका. पाणी आणि दुधाचा प्रसंग आला का हंस तो हंस बगळा तो बगळा. वसंत ऋतू आला कोकिळा तू कोकिळा कावळा तो असे बरेच आहे महाराज आहे की नाही. ऐका बर का काय सासू मेली म्हणून सून रडते. सासू मेली म्हणून सून रडते आणि आई मेली म्हणून मुलगा रडतो. आई मेली तर मुलगा रडतो आणि त्याचीच बायको सासू मेली म्हणून रडते. सारखंच आहे का फरक आहे. हो फरक फरक आहे ना. काय फरक आहे. मुलगा रडतो आईच्या मायेनं रडतो मातृप्रेमाने रडतो. आई आई मुलगा रडतो आणि रडून म्हणतो आई तू कशी गेली आई तू कशी गेली. आणि त्याची बायको वरवर रडती आतून मग ती बरी गेली. आई तू कशी गेली ती म्हणती बरी गेली. नवरा म्हणतो तू कशी गेली आणि रडून रडून बायको मनातली मनात म्हणते बरी गेली पिढा गेली बरी गेली. कारण तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो सासूच्या मरण्यात सुनेचं प्रमोशन आहे. कारण ती सासू होती म्हणून ही सून आहे पण तीच मेली. आता सून कोण झाली आज नाही तर उद्या का होईना पण सून कोण आहे त्या घरात. मला तुम्हाला काय बोलायचंय अशा बऱ्याच गोष्टी. हिरा आणि गारा हिरा आणि गारा लांबून पाहत सारखं सेम काही फरक नाही. हिरा जसा चमकतो गारा तसेच चमकतात. हिरा आणि गारा सारख्याच दिसतात पण गारा हिऱ्यासारख्या किती जरी चमकल्या तरी फरक आहे ना. फरक काय ऐका महाराज म्हणतात हिऱ्या आईशा गारा दिसती दुरून तुका म्हणे घन न भेटे तो. हिऱ्या आईशा गारा हिऱ्यासारख्या गारा चमचम चमकतात पण कुठपर्यंत घनाची आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत. आयरनीची घनाची गाठ पडली का गारेचा होतो चुरा. आणि हिरा आयरनीवर ठेवा किती टोले मारा आयरनीत घुसला पण फुटतो का. हिरा फुटत नाही. हिरा ठेविता आयरनी वाचे मारिता जो घणी. याचा अन्वय करून बोलावं लागतं महाराज. काय घनी मारिताही वाचे. हिरा आयरनी ठेविता घनी मारिताही वाचे. म्हणजे आयरनीवर ठेवून घनाचा घाव घातला हिरा फुटत नाही.
फुटत नाही. आयरनीत घुसला. आता चाणाक्ष ऐकणारे म्हणतील गिरी महाराज अरे काय तीनदा तीनदा भूषण सांगता आयरनीत घुसला फुटला. अहो नाही फुटला, पण आयरनीत घुसला त्याचा उपयोग काय? हो बाहेर काढायचं कसा आणि वापरायचं कसा? तर टेन्शन घेऊ नका, काढायची आयडिया देतो. ती गाथ्यातच आहे, तुकाराम महाराजांचीच आहे. आयडिया काय? हिरा आयरनीत किती खोल ऋतू द्या, हिरकणी असती हिरकणी. हिऱ्याच्या जाती दोन आहे, हिऱ्याच्या जाती दोन आहे. हिऱ्यामध्ये नर जातीचा जो असतो त्याला म्हणतात हिरा, आणि मादी जातीचा जो असतो त्याला म्हणतात हिरकणी. हिऱ्यामध्ये हे दोन प्रकार आहे, नर आणि मादी. हिऱ्याची जी मादी असते तिचं नाव काय? हिरकणी. आणि हिऱ्यातला नर असतो त्याला म्हणतात हिरा. हिरा आयरनीत किती खोल ऋतू द्या, फक्त हिरकणी घ्या आणि ती हिरकणी आयरनी जवळ धरा, आणि हिऱ्याला फक्त हिरकणी दिसू द्या. हिरा किती कठीण असू द्या, हिरा अहो हिरा किती कठीण असू द्या, हिरा किती कठीण असू द्या, त्याला फक्त हिरकणी. काय पावर आहे हिरकणीची हो. हिरा किती कठीण असू द्या, न फुटू द्या, त्याला फक्त हिरकणी दिसू द्या. हिऱ्यानी हिरकणी पाहिली, हिरा सळकण बाहेर येतो. मी नाही बोललो, महाराज म्हणतात हिरा हिरकणी, हिरा हिरकणी काढी हातुनी आयरणी. अभंगच आहे गात्यात. हिरा हिरकणी काढी हातुनी आयरणी आहे की नाही. हंस आणि बगळा किती सारखे दिसले तरी शेवटी हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. कोकिळा आणि कावळा किती सारखे दिसले तरी शेवटी कोकिळा ती कोकिळा, कावळा तो कावळा. तसं माणसं आणि संत किती सारखे दिसले तरी शेवटी संत ते संत, माणसं ते. तुका म्हणे तैसे संत आणि चरण. 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 तोडी सवाळा भजून आहे दोन्ही सवाळा. भजून आहे आकाशाचे कोटी. चंद्रतारांगणी आकाशाचे कोटी. चंद्रतारांगणी दोन्ही सवाळा. भजून आहे दोन्ही सवाळा. आकाशाचे कोटी. चंद्रतारांगणी आकाशाचे कोटी. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान. मला तुम्हाला काय बोलायचंय, संतांचा स्वरूप महिमा वेगळा आहे. ते माणसासारखे जरी दिसत असले तरी सामान्य माणूस समजायचंच नाही, मग ते भगवंताचेच रूप. तुका म्हणजे सांगू किती. त्या शेवटचा एक प्रसंग आहे बघा बाळूमामाच्या चरित्रामध्ये. शेवट बाळूमामाची आई आजारी पडली, वडील पंढरपूरच्या वारीला निघाले. आईनी पंढरपूरला जाण्याचा हट्ट धरला. तर बाळूमामाचे वडील बाळूमामाच्या आईवरती चिडले का तुझी तब्येत बरी नाही, तुला चालणं शक्य नाही, पायी प्रवास करायचा आहे, तू काही येऊ नको. आणि ते त्यांच्या वाटेने निघाले. न सांगता नवऱ्याचं न जुमानता बाळूमामाची आई त्यांच्या बरोबर पाठीमागे चालत राहिल्या. रस्त्याने बराच त्रास झाला. पंढरपूरला त्या गेल्या, पण त्यांना पांडुरंगाच्या मंदिरात काही जाता आलं नाही. ताप इतका अंगात भरला, त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. वडील दर्शन करून बाहेर आले, त्यांनी पाहिलं आणि शेवटी ते त्यांना घेऊन घरी परत आले. आईच्या मनामध्ये, आईचा अंतकाळ होता तो, शेवट. आईच्या मनामध्ये एकच रुखरुख राहिली. काय रुखरुख? पंढरपूर पर्यंत गेले पण पांडुरंग भेटला नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, पांडुरंग दिसला नाही.
पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. पांडुरंगाच्या दर्शनाचा आईने ध्यास घेतला. बाळूमामा जंगलात होते. बाळूमामा सगळं सोडून घरी आले. घरी आले, आईच्या समोर उभे राहिले. बाळूमामाला आईने पाहिलं तर त्यावेळी बाळूमामाच्या ठिकाणी आईला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. बाळूमामा कमरेवर हात ठेवून, खाली पायाखाली वीट, कमरेला पितांबर शेरा, सगळं जसंची तसं सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया, तुळशीहार गळा, काशी पितांबर, आवडीने रंतर ह्याची ध्यान, मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजतो. हे सगळं वर्णन जसंच्या तसं. आईनी डोळे भरून पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आईचं दर्शन झालं आणि ती पांडुरंगाची मूर्ती गेली आणि तिथं बाळूमामा आईला दिसायला लागले. आईला काही कळनच महाराज, हा नेमका बाळू आहे का पांडुरंग आहे. आईला कळनच हा बाळू आहे का पांडुरंग आहे. शेवटी आईनी कंठात प्राण आणून बाळूमामाला विचारलं, बाळू खरं सांग, शेवट सांग, खरं सांग, काय तू नेमका कोण आहे. तू नेमका कोण आहे. माझा बाळू आहे का पांडुरंग आहे. आणि त्यावेळी बाळूमामाने सांगितलं, आई मी बाळू पण आहे आणि मी पांडुरंग पण आहे. तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती असा अलौकिक हा त्यांचा स्वरूप महिमा आहे. आणि संतांचा शक्ती महिमा आहे. शक्ती महिमा काय, त्यांचं नुसतं दर्शन घ्या, त्यांना आलिंगन द्या, त्यांना नुसता स्पर्श करा, त्यांच्या अंगाचा तुमच्या अंगाला नुसता स्पर्श झाला तरी आपला जीवभाव जातो, आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. हा त्यांच्या दर्शनाचा, स्पर्शनाचा, त्यांचं अंग आपल्या अंगाला लागलं का आपला काया पालट होतो. हा शक्ती, त्यांची शक्ती स्पर्शाने आपल्यात संचरित होते. हा त्यांचा शक्ती महिमा आहे. सांगतानी महाराज म्हणतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे असा अलौकिक. महाराज एक मिनिट ऐका, नुसतं त्यांच्या अंगाचा आपल्या अंगाला स्पर्श झाला तरी त्यांची दिव्य शक्ती आपल्या शरीरात उतरते आणि आपलं जीवन बदलून जातं. असा शक्ती संचार दुसरा तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. आईसा संतांचा महिमा हा त्यांचा महिमा आहे आणि बोलण्याच्या पलीकडचा आहे. झाली बोला याची. आणि अशा महात्म्यांच्या पायाजवळ आपणच सगळेजण येतो असं नाही. इथं कोण कोण आलेले माहिती का, काय ऐका, जगातले सगळे तीर्थ, 3.5 कोटी तीर्थ आहे जगातले सगळे तीर्थ. आणि काल महाशिवरात्री झाली, पर्व काळ, जगातले सर्व पर्व काळ, जगातले सर्व तीर्थ आज या मंदिरात बाळूमामाच्या चरणापाशी. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. काय त्यांचं अलौकिकत्व आहे. अरे सगळ्या तीर्थांनी बाळूमामाच्या चरणाचा आश्रय घ्यावा, सगळ्या पर्व काळांनी बाळूमामाच्या पायाजवळ येऊन बसावं. तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. काय महिमा. महाराज म्हणतात शब्दांनी सांगण्याच्या पलीकडचा ऐसा संतांचा महिमा. आणि आता शेवट करतो बर का, काय ऐका, एक वेळ शेवटचं बोलतो आता. एक वेळ जीवनामध्ये देवाची सेवा नाही केली तरी चालेल. जरा धाडसाचं बोलतो पण बोलतो, परत ऐका. एक वेळ जीवनामध्ये तुम्ही देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण बाळूमामाची सेवा मात्र केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. अतिशोक्ती नाही. का, कारण सांगतो, देवाला ऐका बर का, देवाला त्याची सेवा केलेलं जास्त आवडत नाही. मग देवाला त्याच्या भक्तांची सेवा केलेली जास्त आवडते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुम्ही त्यांची सेवा करा ती देवाला मिळते. त्यांची सेवा केली का ती देवाला प्राप्त होत. देवाची सेवा कदाचित देवाला मिळत नाही, पण संतांची सेवा केली का ती डायरेक्ट देवाला जाऊन मिळते. असा त्यांचा महिमा आहे. एक मिनिटात एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी पंढरपूरची पायवारी करणारी वारकरी राहायची. एक वारकरी दर महिन्याला आळंदी पंढरीची पायवारी करायचा.
त्या पायवारीमध्ये एका गावात एका पाटलाकडं जाताना येताना त्याचा मुक्काम राहायचा. सगळे पाटील फार भाविक होता, पाटलीन भाविक होती, मुलं भाविक होती, सुना भाविक होत्या, नातू नाती सगळे भाविक होते. खूप चांगलं गोड कुटुंब होतं. वारकरी आला तर सगळेजण त्या गरम पाण्याने त्याचे पाय वगैरे धुवायचे, सगळे पाया पडायचे, वारकऱ्याचं जेवण करायचे, रात्री भजन करायचे. वारकरी पहाटी काकडा करायचा, पहाटीचं स्नान करायचा, सकाळी न्याहारी करायचा, दूध वगैरे प्यायचा, मग वारकरी जायचा. असं खूप चांगलं गोड कुटुंब. ज्येष्ठ वैशाखाचे दिवस होते, आंब्याचा सीझन होता. पाटलाच्या बांधावरती आंब्याचे झाडं होते आणि एक चांगला गोड आंबा होता आणि गाडगे आंबा होता, मोठा आंबा होता. त्या आंब्याला आंबे लागले, झाडावरच पिकले. पण आता आपल्या मराठी म्हणजे आपल्या बहुजन समाजामध्ये आपली एक श्रद्धा आहे. आपली श्रद्धा काय तर आपण कोणती गोष्ट पहिली देवाला अर्पण केल्याशिवाय आपण खात नाही, आपण उष्टी करीत नाही. ही एक श्रद्धा. आता तुमच्यामध्ये सुद्धा बरेच जण असे बघा, काय चंपा षष्ठी झाल्याशिवाय वांग खात नाही, हे श्रद्धा आहे. तसं पाटलाची श्रद्धा, आधी पांडुरंगाला आंबा व्हायचा, मगच आपण आंबा खायचा. मग वारकरी मुक्कामाला आला, वारकऱ्याचं बस वारकरी मुक्कामाला आला, वारकऱ्याचं स्वागत झालं, मुक्काम झाला. सकाळी वारकरी निघाला, पाटलांनी 5 आंबे काढले आणि वारकऱ्याकडे दिले. सांगितलं, वारकरी बुवा एवढे 5 आंबे पांडुरंगाच्या पायावर वा, तिकडून आलं का तुम्हाला पुरणपोळी आंबे रसाचं जेवण करतो. वारकऱ्याने ते आंबे पडशीत घेतले, वारकरी पुढे निघाला. दरकोस दरमजल वारकऱ्याचा प्रवास चालला. एका गावामध्ये वारकऱ्याला काही मुक्कामाला जागाच मिळाली नाही, पुढे काही खायला प्यायलाच मिळालं नाही. दिवसभर चाललेला थकलेला, तहानेनी भुकेनी व्याकुळ झाला. रात्री मग एका मंदिरामध्ये थांबला, त्याला भूकच काही सहनच होईना. शेवटी काय करू त्याच्या लक्षात आलं आपल्या पडशीमध्ये आंबे. पण आता पाटलांनी पांडुरंगाच्या पायावर व्हायला दिले, परस्पर आपण मध्येच कसे काय खायचे. बरं न खाऊ तर करू तरी काय, भूकच राहा. शेवटी त्यांनी पांडुरंगाची क्षमा मागितली. पांडुरंगाला म्हटलं, पांडुरंगा पाटलांनी 5 आंबे दिले बाबा, पण माफ कर बरं का, आता भुकेनी मी तडफडतो, तर 2 आंबे खातो देवा, मला माफ कर. मग त्या वारकऱ्यांनी 2 आंबे खाल्ले आणि मग वारकरी पुढे प्रवासात गेला. दशमीला पंढरपूरला पोहोचला, आंघोळ केली, मंदिरात गेला आणि 3 आंबे देवाच्या पायावर त्यांनी ठेवले. वारकरी वारी करून परत आला. त्या पाटलांनी त्याचं स्वागत केलं. तर वारकरी रडायला लागला. तर पाटील म्हटलं, काय झालं रडायला? तर म्हटले, पाटील भाऊ माफ करा, तुम्ही पांडुरंगाला वाहण्याकरता 5 आंबे दिले, पण भूकच काही मला सहन होईना, तर तुमची परवानगी नसताना पांडुरंगाची क्षमा मागून 2 आंबे मी खाल्ले आणि 3 आंबे पांडुरंगाच्या पायावर वाहिले. पाटील बुवा मला माफ करा बरं का. तर पाटील म्हटलं, अरे वारकरी बुवा, त्याच्यात काय एवढं रडायचं आणि पडायचं, एवढी काही क्षमा मागायची? अरे आम्ही तुमच्यातच पांडुरंग पाहतो, तुमची सेवा पांडुरंग म्हणूनच करतो. तुम्ही म्हणजे पांडुरंग म्हणजे तुम्ही पांडुरंग, तुम्ही काय वेगळे का? आमचा पांडुरंगच तुम्ही. खरा पांडुरंग कोणी पाहिला, पण तुमचेच पांडुरंग पाहतो आम्ही. पांडुरंग म्हणजे तुम्ही, तू म्हणजे पांडुरंग. आता पांडुरंग काय चिंता करू नका. मग मस्तपैकी जेवण बिवण झालं, रात्रीचं भजन झालं, वारकरी झोपला. आता पाटलाचं आणि वारकऱ्याचं प्रकरण मिटलं, पण पांडुरंगाने गपरावं ना. पांडुरंगाला आत्राबो त्यांनी गपरावं ना. पांडुरंग मध्यरात्रीनंतर त्या पाटलाच्या स्वप्नात आला आणि पांडुरंग त्या पाटलाला म्हटलं, पाटील बुवा काय तुमचे 2 आंबे पोहोचले बर का. पाटलाची झोपच उडाली. पाटील म्हणतो, विचार करतो, वारकरी म्हणतो मी 2 खाल्ले, 3 पांडुरंगाला वाहिले, आणि पांडुरंग तो म्हणतो मला 2च मिळाले. नेमकं पांडुरंग खोटं बोलवतो का पाटील खोटं बोलवतो? पहाटी काकड्याच्या भजनाला वारकरी उठला. पाटील म्हणे, ते भजन बिजन राहू द्या, पहिलं हे कोड सोडवा. वारकरी बोल काय, अरे ते पांडुरंग म्हणतो 2 मिळाले, तू म्हणतो 2 खाल्ले 3 वाहिले. नेमकं मला काही हो, तू पुन्हा रडायला लागलं. तोडलं, नाही हो नाही हो म्हटले, मी 2च खाल्ले हो, 3 त्याच्या अरे पण तो म्हणतो ना 2च मिळाले, तुम्ही तर म्हणता 3 वाहिले. शेवटी त्या वारकरीने आंघोळ नाही केली, जेवण नाही केलं, पाटलांनी त्याला जाऊन नाही दिलं. दुसऱ्या दिवशी मुक्कामाला ठेवलं. रात्री पुन्हा उपाशीच वारकरी झोपला, पाटील झोपला. दुसऱ्या दिवशी पांडुरंग पुन्हा त्या पाटलाच्या स्वप्नात आला आणि पांडुरंगाचं तेच पालुपत, तेच तुमनं बरं का पाटील भाऊ, आपले काय तुमचे 2 आंबे मिळाले बरं का. आणि मग स्वप्नात पाटील त्या पांडुरंगाला म्हटलं, पांडुरंगा थांब. ते वारकरी सकाळचं उपाशी अन्न पाणी नाही घेतलं त्यांनी, काय येडेपणा लावलं. तो म्हणतो 2 खाल्ले 3 तुझ्या पायावर वाहिले, आणि तू तो म्हणतो मला 2च मिळाले. नेमकं तू खोटा आहे का वारकरी खोटा, काय नेमकं काय? आणि मग पांडुरंग म्हटलं, तसं काही नाही पाटील बुवा, 1 मिनिट ऐका, जे आहे ते बरोबरच आहे. अरे काय बरोबर आहे? तो म्हणतो 2 खाल्ले 3 वाहिले, आणि तू म्हणतो 2 मिळाले, नेमकं काय?
तर तो म्हण मग पांडुरंग सांगितलं, पाटील बुवा वारकऱ्यांनी जे 2 आंबे खाल्ले ते मला मिळाले आणि माझ्या पायावर जे 3 वाहिले ते बडव्यांनी पळवली. याला काय म्हणतात, वारकऱ्याला दिलं म्हणजे संतांना दिलं का ते देवाला प्राप्त होत. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, असा संतांचा अलौकिक महिमा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. विठोबा अशा अर्थाचा संतांच्या शक्ती महिम्याचं चिंतन सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड असा हा अभंग आहे. त्याचं मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पस चिंतन आपल्या पुढे सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. वेळ आपला पूर्णांशाने संपलेला आहे. आता सगळाच भाव अगोदर आपण विदित केलेला आहे, पण सर्वात आनंदाची आता तर बघा चारही कोपरे तुडुंब भरलेले आणि खरोखर कमानीच्या बाहेर सुद्धा बरेच भाविकजन कमानीच्या बाहेर बसलेले. गेली 4-5 वर्षापासून हा मासिक अमावस्येचा कीर्तनाच्या निमित्तातून ज्ञानदान आणि सर्वांच्या करता फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये अन्नदान असा हा मासिक कार्यक्रमाचा उपक्रम सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादातून या ठिकाणी संपन्न होतो. या संपूर्ण कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन शिवमल्हार ग्रुप, या शिवमल्हार ग्रुपचे जे सगळे कार्यकर्ते, या सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजनातून हे मासिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. तुम्हाला खरं सांगतो, मासिक कीर्तन बऱ्याच गावात होतात, पण हे मासिक कीर्तनाला सुद्धा खरोखर पंढरपूरच्या वारीसारखं, आळंदीच्या वारीसारखं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मी तुम्हाला माझं बोलणं अतिशोक्ती वाटेल, पण मी तुम्हाला सांगतो, उद्या सकाळी गाडी काढा, पंढरपूरला जा, गाडी काढा, नाही उद्या नाही, आता कीर्तन आटोपलं का गाडी काढा, पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जा, तर तुम्हाला तिथं सुद्धा कदाचित बोर्ड वाचायला मिळेल का देव येळपाण्याला बाळूमामाच्या मंदिरात मुक्कामी गेलेले आहे. तुम्ही सांगा हा काय मोठा आनंद आहे. एवढा मोठा आनंद सोडून पांडुरंग तरी एकटा पंढरपुरात काय करील ना. रंगभरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत तेथे असे देव उभा. असं प्रत्यक्ष देव आणि बाळूमामा या ठिकाणी आपण अवतरण केलेलं आहे, प्रगट केलेले आहे. आदरणीय या संपूर्ण कार्याची धुरा ज्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या खांद्यावरती पेरलेली आहे आणि ज्यांनी खरोखर हा स्वर्ग येळपाण्याच्या भूमीवरती निर्माण केलेला आहे, ते आदरणीय श्री हनुमंतराव आणि उपाध्यक्ष काय आपले भानुदासजी, हनुमंतराव भानुदासजी आणि त्यांचे इतर सगळे सहकारी. त्यांना आता
तुम्हाला धन्यवाद द्यावा एवढे मोठे आम्ही नाही, परंतु अशीच बाळूमामाची कृपा, असाच बाळूमामाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदा सर्व काळ राहो आणि खरोखर स्वर्गाच्या आनंदाला लाजवील एवढा मोठा आनंद या येळपाण्याच्या भूमीत आपल्या माध्यमातून निर्माण झाला. हा वर्षानुवर्ष चंद्र सूर्य असेपर्यंत असाच टिकून राहो आणि या कार्यक्रमाचा कीर्ती सुगंध म्हणजे या कार्यक्रमाची, या मंदिराची कीर्ती उभ्या महाराष्ट्रभर सदैव पसरत राहो अशा प्रकारची सद्भावना या निमित्ताने या कार्यक्रमाच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करतो. बोलण्यासारखं बरंच आहे पण वेळ संपलेला आहे, त्याच्यामुळं अधिकाचं जास्त काही न बोलता सगळी सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण संजय बरोबर हा, कालही रात्री चुकत झाली, काल आम्ही सोबतच होतो. काल इंदापूर तालुक्यात कीर्तन होतं, कालचं कीर्तन रात्री 10 ते 12 होतं. कालही आमच्या कीर्तनामध्ये साथ करायला इंदापूर तालुक्यात ते होतेच आहे की नाही. आणि आज ते तिथला काला करून आले आणि आम्ही इकडं काल्याच्या कीर्तनाला नाशिककडे गेलो, आम्ही तिकडून काला करून आलो आहे की नाही. पण कालही होते. तर मग महाराज या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपले सुनील महाराजच बर, दुसरे सुनील महाराज, त्याच्यानंतर सुरेश महाराज आणि शशिकांत महाराज, त्याच्यानंतर मृदुंगाचार्य आमचे ऋषिकेश महाराज आणि हार्मोनियम वादक आदरणीय गुरुजी रावसाहेब भाऊसाहेब महाराज ते या ठिकाणी. आपण सगळे श्रोते सज्जन, सगळ्या भक्तिमती माता भगिनी, इतर येळपाणी गावची आमची सगळी भजनी मंडळी, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, आदरणीय हनुमंत भाऊ, बांदाज भाऊ, त्यांचे सहकारी आणि आपण सगळेजण आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे शिवमल्हार ग्रुप, या शिवमल्हार ग्रुपचे सगळे कार्यकर्ते, शूटिंगवाले, साऊंड सिस्टीमवाले, आपल्या सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली ती समर्थ सद्गुरू बाळूमामांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर करा